अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला याच महिन्यामध्ये खूप साऱ्या धनाची आणि संपत्तीची प्राप्ती होणार आहे। त्यासाठी भक्तांनो, तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। भक्तांनो, ज्यांची पण मेष राशी असेल त्यांनी सहनशीलता ठेवावी, कारण षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे। अशा कालावधीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, कारण घाई गडबडीने घेतलेले काही निर्णय चुकू शकतात। भक्तांनो, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसण्यात काही अर्थ नाही, तेव्हा आधीच सावधानता बाळगा। एखादे काम कमी झाले तरी चालेल, शांतपणे निर्णय घ्या। इतरांनी काय करावे काय करू नये यापेक्षा आपल्या स्वतःला काय करायचे आहे ते पहा। सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये लक्ष घालू नका। प्रत्येक गोष्टीत सहनशीलता बाळगा। व्यवसायात जे चालले आहे ते ठीक आहे असे समजून पुढे चाला। नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यावे। आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळा। समाज माध्यमांपासून सावध राहा। जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा। कुटुंबाची काळजी घ्या। आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा। प्रकृती जपा। स्वामी भक्तांनो, ज्यांची पण वृषभ राशी असेल त्यांनी शांत राहणे उत्तम। भक्तांनो, या महिन्यातील 2 दिवस अनुकूल नाहीत। शुभ ग्रहांची साथ कमी आहे असे म्हणायला हरकत नाही। वेळेत काम पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे, त्यामुळे कामे उशिरा होतील हे गृहीत धरून चाला, म्हणजे त्रास होणार नाही। सध्या आपले मत इतरांना पटणारे असेलच असे नाही, त्यामुळे कोणालाही कुठलाही सल्ला न देणे आणि शांत राहणे उत्तम। वादविवाद टाळा। बाकीचे दिवस चांगले असतील। व्यवसायात कष्ट वाढतील। नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल। आर्थिक दृष्ट्या नियोजन केले तर घडी सुरळीत राहील। सध्या राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही। मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी धीर धरावा लागेल। घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पहा। ज्या पण भक्तांची मिथुन राशी आहे त्यांनी नियम पाळा। चालू महिन्यातील दिनांक 20, 21, 22 असा 3 दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न करा। ज्यावेळी असे दिवस असतात त्यावेळी तुम्हाला नको त्या गोष्टी सुचतात, म्हणजेच जे काम करायचे नाही ते तुम्ही मुद्दाम करायचे आणि त्रास वाढवून घ्यायचा। त्यापेक्षा धीर धरा। काम वेळेने झाले तरी हरकत नाही। बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका। नियम पाळा। प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका। दुसऱ्यांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा। बाकीचे दिवस चांगले असतील। व्यवसायात परिस्थितीनुसार निर्णय घ्या। नोकरदार वर्गाने वरिष्ठांना विश्वासात घेऊन कामे करावे। खर्च जपून करा। सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील। मित्र मैत्रिणींसोबत करमणुकीचे बेत आखाल। मुलांना वेळ द्याल। कुटुंबाशी एकनिष्ठ राहा। आरोग्याची काळजी घ्या। कर्क राशींच्या भक्तांसाठी उत्कर्ष होईल। या महिन्यातील सर्वच दिवस चांगले आहेत, त्यावेळी कुठेही कमी पडायचे नाही हे लक्षात ठेवा, कारण अशा दिवसात काम पूर्णच होते। आपण फक्त प्रयत्न वाढवणे गरजेचे असते। जे काम हाती घ्याल ते विना अडथळा पूर्ण होईल। त्यासाठी इतरांची मदतही मिळेल। प्रत्येक गोष्टीत माझेच खरे, मीच बरोबर हे सूत्र सध्या उपयोगात आणायला हरकत नाही, कारण तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे, तेव्हा संधी सोडू नका। व्यवसायात उत्कर्ष होईल। नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारा त्रास कमी होईल। आर्थिक लाभ होईल। राजकीय क्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतील। मुलांची प्रगती होईल। घरगुती वातावरण आनंदाचे राहील। धार्मिक गोष्टीत तुम्ही सहभागी नसला तरी त्यासाठी खर्च कराल। मानसिक समाधान लाभेल आणि प्रकृती उत्तम राहील। सिंह राशीसाठी सामाजिक स्नेह वाढेल।
बऱ्याच दिवसातून शुभ ग्रहांची साथ मिळणार आहे असे म्हणावे लागेल. आतापर्यंत ज्या ज्या कामात अडथळा येत होता तो आता येणार नाही. त्यामुळे कामाची मानसिकता राहील, कामातील उत्सुकता टिकून राहील. एका कामासाठी 2 वेळा हेलपाटे घालावे लागत होते, आता ते घालावे लागणार नाहीत. एका दगडात 2 पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. अनपेक्षित आलेले प्रस्ताव चांगले असतील आणि ते स्वीकारा. इतरांना काय वाटते यापेक्षा स्वतःला काय करायचे आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. व्यवसायातील उलाढाल वाढेल, फायद्यांचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्ग कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. सामाजिक स्नेह वाढेल. घरामधील वरिष्ठांचे वर्चस्व राहील. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कन्या राशीच्या भक्तांसाठी मानसिक समाधान लाभेल. या महिन्यामध्ये कोणताच असा दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला त्रास होणार आहे. आता फार विचार करण्याची गरज नाही. दरवेळी काय आणि कसे नियोजन करावे याचा विचार मनात घोळत राहायचा सध्या चिंता करण्याची गरज नाही, कारण कामाचा श्री गणेशा पूर्ण वेळेत होणार आहे. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आपली वाहवाह होणार आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे स्मित हास्य असणार आहे. बघा, असे ग्रहमान म्हणजे चांगले आहे ना. व्यवसायात मनासारखी परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला चांगल्या कामाबद्दल शाबासकी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल. तुळ राशीसाठी खर्च जपून करा. मित्रांनो, तुमचे या महिन्यातील काही दिवस म्हणावे असे चांगले नाहीत. या दिवसात कोणतेही काम करायला जा, त्या कामामध्ये त्रास होणार. असे दिवस आले की तुम्ही मात्र जिद्दीने याच दिवसात काम पूर्ण करायचे ठरवता, परंतु ते काम काही पूर्ण होत नाही. परिणामी तुमची चिडचिड होते. तुम्हाला जर हे दिवस अडचणीचे आहेत असे माहीत असेल तर घाई गडबडीने काम कशाला करताय. सावकाशपणे काम करा. चिडचिड करू नका. इतरांच्या मदतीशिवाय काम होऊ शकते, पण ते या दिवसात नाही. जे दिवस चांगले आहेत त्या दिवसात बाकीचे दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी विक्रीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. जपून खर्च करा. समाज माध्यमांचा वापर करताना भान ठेवा. जोडीदाराचा सल्ला घ्या. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. वृषक राशीसाठी शब्द जपून वापरा. 20, 21, 22 अशा 2-3 दिवसांचा कालावधी चढ उतारांचा असणार आहे. असे हे 2-3 दिवस आले की तुमची मानसिकताही चढ उतारांची राहते. रागावर नियंत्रण राहत नाही आणि तुम्ही वाटेल ते बोलता. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की असे वागल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. त्यापेक्षा आपले मत कोणावर लादू नका. सध्या ही वेळ चांगली नाही असे समजून सोडून द्या. बोलताना शब्द जपून वापरा. बाकीच्या दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये कामे मार्गी लागतील. व्यवसायात नफ्याचे प्रमाण चांगले राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. भक्तांनो, ज्यांची पण धनु राशी आहे त्यांनी नियोजन करा, कारण दिनांक 20, 21, 22 हे 3 दिवस टांगती तलवार आहे असे समजा. एका गोष्टीतून बाहेर पडलात की दुसरी गोष्ट उभी राहते. अशा वेळी तुमचे मानसिक संतुलन हरवते. काय करावे काय करू नये याचे भान राहत नाही. नुकसान झाले तरी चालेल, पण मी म्हणेन तेच बरोबर अशी वृत्ती निर्माण होते आणि स्वतःचे नुकसान करून घेता. तेव्हा पुढे जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा एक पाऊल मागे या, म्हणजे त्रास कमी होईल. कोणतेही काम करताना नियोजन करायला शिका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात व्यवहार करताना दूरदृष्टी हवी. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात चर्चा करणे टाळा. घरगुती वातावरण ठीक राहील. योग साधनेला महत्त्व द्या.
मकर राशीसाठी सुखद अनुभव येईल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक आहे. बरेच दिवस काम एके काम असे वातावरण होते. इकडे तिकडे बघायलाही वेळ नव्हता आणि असला तरी तो अनेक समस्या सोडवण्यात जात होता. त्यात तुमची ही समस्या असायची. सध्या ना कोणती समस्या ना अडचण. बघा दिवस कसे चांगले आहेत. चांगल्या दिवसांचा सुखद अनुभव येईल. ज्या गोष्टींचे स्वप्न आतापर्यंत पूर्ण होत नव्हते ते पूर्ण होणार आहे. व्यवसायात मागील काही दिवस त्रासाचे असले तरीही सध्याचा सप्ताह फायदा मिळवून देणार आहे. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष देता येईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील ताणतणाव कमी होईल. घरच्यांचा पाठिंबा राहील. कुंभ राशीसाठी स्वास्थ्यावरील प्रश्न सुटेल. या महिन्यातील दिनांक 23 आणि 24 हे 2 दिवस शुभ नाहीत. या 2 दिवसात महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. इतरांची कामे पूर्ण झाली आपली झाले नाहीत म्हणून वाईट वाटून घेऊ नका. कारण सध्या घाई करणे त्रासाचे राहील. दुसऱ्यावर किती अवलंबून राहायचे याचा अनुभव या सप्ताहात येणार आहे. त्यावेळी वाटेल की आपले काम आपणच केलेले चांगले. तेव्हा कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःचे काम स्वतः करा. बाकीचे दिवस कालावधी चांगला राहील. चांगल्या कालावधीमध्ये कामात अडथळा येणार नाही. व्यवसायात चांगला लाभ होईल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाल. घरगुती स्तरावर मालमत्तेचा प्रश्न सुटेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. तुमच्या शत्रूंपासून सावध राहा. ज्यांची मीन राशी आहे त्यांनी आरोग्याची काळजी घ्या. दिनांक 20, 21 आणि 22 हे 2 दिवस अशा या 2.5 दिवसांच्या कालावधीत जपून पाऊल टाका. प्रत्यक्षात परिस्थिती चांगली वाटत असली तरी ती तशी नसणार आहे. अचानक येणाऱ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल. एखादे काम उशिरा होणार आहे असे धरून चाला. म्हणजे काय होईल? एखाद्या कामात अडथळा येणार आहे त्यावर मार्ग पण निघेल. इतरांनी न विचारता त्यांना सल्ला देणे सध्या महागात पडू शकते. तेव्हा कोणालाही सल्ला देत बसू नका. बाकीचे दिवस चांगले असतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाचे कामामध्ये मन रमेल. अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात चर्चा करताना संयम ठेवा. कुटुंबाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. मानसिकता जपा. आरोग्याची काळजी घ्या. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या राशींनुसार असा हा तुमचा संपूर्ण महिना जाणार आहे. भक्तांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.